वर्ल्ड नो टोबॅको डे अर्थात जागतिक तंबाखू विरोधी दिन. जीवाला अतिशय घातक असलेल्या तंबाखू विरोधी सध्या जनजागृती सुरू आहे. जगभरातून सध्या मोहीम सुरू आहे. तंबाखू आणि कर्करोग हे समीकरण आहे. त्यामुळेच आज आपण कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर भरत भोसले यांच्याशी बातचीत करणार आहोत. ते म्हणजे ओरल कॅन्सर अर्थात तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तुमचं एबीपी माझामध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. एकंदरीत ओरल कॅन्सर म्हणजेच तोंडाचा कॅन्सर नेमकं काय? सो कॅन्सर किंवा कर्करोग म्हणजे शरीरामधल्या नॉर्मल पेशी जेव्हा कंट्रोलच्या बाहेर जाऊन त्यांची ग्रोथ अनकंट्रोल होते त्याला आपण कर्करोग म्हणतो. डोक्यापासून केसांपासून नखांपर्यंत वेगवेगळ्या अवयवांचे वेगवेगळे कॅन्सर असतात. पण इंडियामध्ये स्पेसिफिकली जर बोलायला गेलो तर कर्करोग नंबर 1ला जे प्रमाण आहे ते ओरल कॅव्हिटी कॅन्सर आणि एस्पेशली पुरुषांमध्ये, आणि दुसरा कॅन्सर म्हणजे लंग कॅन्सर. हे दोन्ही कॅन्सर जे आहेत जे मोस्टली ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात आणि यांचं डायरेक्ट कारण आपण म्हटलं की कॅन्सर कशामुळे होतो. पहिल्यांदा प्रश्न असतो आमच्याकडे पेशंटचा की मला कॅन्सर का झाला. त्यामध्ये डायरेक्ट कॉझल रिलेशनशिप असलेलं कारण म्हणजे तंबाखू. सो इंडियामध्ये तंबाखू आणि ओरल कॅन्सर ह्याचं डायरेक्ट प्रमाण आहे. आणि हा एक एस्टॅब्लिश डेटा आहे जो लँडसेट नावाच्या वर्ल्ड रेनाउंड जर्नलमध्ये पब्लिश झाला होता 2012मध्ये. जेव्हा मृत्यूंची कारणी मीमांसा केली गेली त्यामध्ये हे पाहिलं गेलं की कोणता कॅन्सर मोस्ट कॉमन आहे, कुठल्या इंडियाच्या रिजनमध्ये कॉमन आहे. तर ज्या स्टेट्समध्ये तंबाखूचं सेवन वेगवेगळ्या प्रमाणामध्ये होतं त्यामध्ये ओरल खाण्यापासून असून दे किंवा स्मोकिंग करण्यामध्ये, आणि ज्या डेथ झालेल्या आहेत त्यामध्ये 40% ऑफ द डेथ्स आर डायरेक्टली बिकॉज ऑफ द तंबाखू टोबॅको in males and 20% of the female cancer deaths are directly because of tobacco. याचं वेगळ्या प्रकारे सांगायला गेलं तर 40% ज्या डेथ्स झाल्या होत्या पुरुषांमध्ये आणि 20% ज्या स्त्रियांमध्ये त्या जर तंबाखूचं सेवन नाही केलं तर कम्प्लिटली टाळता येतात. ओके. पण सर बघायला गेलं तर बऱ्याच वेळेला असं होतं की पुरुषांमध्ये तंबाखूचं प्रमाण जास्त दिसतं तर शहराकडे असू देत किंवा ग्रामीण भागाकडे महिला बऱ्यापैकी मशेरीचं सेवन करतातच. मग ते किती घातक आहे? सो तंबाखू ॲज आय सेड कुठल्याही प्रकारामध्ये, मग ती खैनी असू दे, मावा असू दे, गुटखा असू दे किंवा चुना लावलेले तंबाखू असू दे, कुठले असू दे, आपले स्मोकिंग असू दे, इन एनी फॉर्म टोबॅको इज बॅड इन एनी फॉर्म. बिकॉज त्यामुळे जेव्हा माणूस त्या तंबाखूच्या मार्गाला जातो तेव्हा ॲडिक्शन होते आणि ॲडिक्शन हे वाढत जातं आणि मग कॅन्सरची सुरुवात होते. बरेचसे लोक म्हणतात की आम्ही तंबाखू सेवन करतो पण दुसरा तंबाखू करतो त्यालाच कॅन्सर नाही झाला, आणि असा प्रकार पण होऊ शकतो. पण ॲज आय सेड मॅक्सिमम नंबर ऑफ ओरल कॅव्हिटी कॅन्सर ज्याच्यामध्ये ओरल कॅव्हिटी येते, टंग येते आणि मागचा भाग घशाचा येतो, ह्याचे जे कॅन्सर्स आहेत ते आर डायरेक्टली 90%, आय विल से मोर दॅन 90% आर बिकॉज ऑफ तंबाखू. व्हेरी रेअरली टूथ ट्रॉमा, इंजुरीज आणि इरिटेशन आणि बरेचसे फॅक्टर्स, स्पायसी फूड सारखं खात असल्यामुळे काही इंजुरी होत असेल अशी क्षुल्लक प्रमाणात ह्या कारणांमुळे होतात. पण ओरल कॅव्हिटी कॅन्सर हा डायरेक्टली टोबॅकोमुळे होतो. आणि जर तंबाखूचं प्रमाण जर टाळलं, कारण माणूस त्या मार्गाला गेल्यानंतर ते ॲडिक्शन लागते आणि सुटत नाही. माझ्याकडे पेशंट्स असतात जे तंबाखू कॅन्सरच्या डायग्नोसिस नंतरसुद्धा सोडू शकत नाही, म्हणजे ती एक नशा असते त्यांची सुटत नाही. त्यामुळे त्या मार्गाला न जाणे प्रिव्हेन्शन इज द बेस्ट थिंग. बिकॉज काय की पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही तो ओरल कॅन्सर क्युअर करू शकता, पण त्याच्यामुळे जे मॉर्बिडिटी येते, ऑपरेशन्स होतात, डिसफिगरेशन होतं, म्हणजे चेहऱ्याचा जो बदल होतो, त्याचा सोशल ॲक्सेप्टन्स, ह्या पण गोष्टी असतात. मग ऑक्युपेशनल चॅलेंजेस येतात, बरेचसे चॅलेंजेस येतात. आणि तुम्ही वय जर बघितलं की कोणत्या वयोगटामध्ये हा कॅन्सर कॉमन आहे, तर यंगस्टर्स आणि प्रोडक्टिव्ह एज ग्रुप, आणि घरामध्ये जो कमवता माणूस आहे त्याला कॅन्सर झाल्यानंतर पूर्ण फॅमिली जी डिपेंडंट असते ते पूर्ण फॅमिलीचे सफरिंग्ज असतात ना, ते भयंकर असतात. ते फायनान्शियल असतात, सोशल असतात. आणि मग हे आपण जर कम्प्लिटली टाळू शकत असू आणि त्याच्यासाठीच आपण नो टोबॅको डे सेलिब्रेट करू. मला तर असं वाटतं की एव्हरी डे हॅज टू बी नो टोबॅको डे अँड दिस कॅम्पेन हॅज टू बी अ डेली बेसिस. लोकांना हे बंबार्ड करून सांगितलं पाहिजे की हे जर तंबाखू टाळली तर ह्या भयानक आजारामुळे होणारे मृत्यू आणि त्या आजारामुळे होणारा पूर्ण घराचा जो नाश होतो. कारण फॅमिली कमवणार माणूस गेल्यानंतर मागे जे लोक राहतात
लोक घर विकून ट्रीटमेंट करतात, कारण त्याची ट्रीटमेंट पण फार एक्सपेन्सिव्ह असते. आणि तरीसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये ॲडव्हान्स स्टेजमध्ये फायनान्शियल हाल तर होतातच, आणि त्यानंतर कधी कधी पेशंट निघून जातो आणि मग बाकी राहिलेल्यांचे फायनान्शियल हाल पण ते न बघण्यासारखे असतात. आणि हे विचार करून जर लोकांनी त्यांना जर त्यांच्या डोक्यामध्ये बिंबवलं की हे सगळं तुम्ही टाळू शकता, फक्त त्या तंबाखूच्या दुकानाकडे असो किंवा ती पानपट्टी असो किंवा स्मोकिंग करणं, सिगारेट, त्याच्यापासून दूर राहा, दुसऱ्यांना सांगा. जे लोक ह्यातून क्युअरून पुढे गेलेले आहेत, दे आर द बेस्ट पीपल टू एज्युकेट द सोसायटी. सोसायटीला हे सांगणं फार गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये पॉलिटिकल प्रेशर्स, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स, स्टार्स, सुपरस्टार्स या लोकांनी टोबॅकोचे ॲडव्हर्टाईज न करता स्वतःहून पुढं येऊन त्यांना ते सांगितलं पाहिजे की ही गोष्ट, सिम्पलची गोष्ट अवॉइड केल्यामुळे तुम्हाला एक हेल्दी लाईफस्टाईल मिळू शकते. कारण नुसता कॅन्सरच नाही, टू सर्टन एक्सटेंट कार्डियक प्रॉब्लेम्स. तुम्ही मुंबईचा डेटा बघितला तर मॅक्सिमम डेज ज्या झालेल्या आहेत त्या हार्ट अटॅक्स आणि कॅन्सरमुळे झालेले आहेत. आणि त्यामध्ये मेजर कॉज आहे की नाही, मुंबईसारख्या शहराचं बोला गेलात तर लंग कॅन्सर, ओरल कॅन्सर आर व्हेरी कॉमन, आणि ते यंगस्टर्समध्ये आजकाल वाढत आहे. दिस इज द प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप ज्याच्यावरती पूर्ण फॅमिली डिपेंडेंट असते. सो कुठेतरी आपल्याला इंट्रोस्पेक्ट व्हायला लागेल. आणि देर पॉलिसी मेकर्स, media people as you are doing this show, it has to be a continuous process. Then only we are going to succeed in terms of stopping this devil somewhere. Otherwise next 10 years I am seeing increasing number of cases. We are not prepared to handle this pandemic. Cancer is going to, and I appeal to everyone who is watching me, this is going to be a pandemic जर आपण स्वतः सुधारलो नाही तर. म्हणजे ॲडिक्शन वाईटच आहे पाहायला गेलं तर. कुठलंही ॲडिक्शन वाईट आहे. येस. त्यामुळे ते तुम्हाला कंटिन्युअस टी व्ही बघणं असो किंवा कंटिन्युअस एका ठिकाणी एक्सरसाइज न करता काम करणं असो, एक्सेसिव्ह कुठलीही गोष्ट. पण तंबाखू हा मार्ग जो आहे याच्यात एक्सेस वगैरे काय नाही. एकदा तुम्ही त्या मार्गाला गेला तर त्यातून डी ॲडिक्शन करणं फार डिफिकल्ट असतं. ॲज आय सेड, डायग्नोसिस झाल्यानंतर सुद्धा लोकांना तंबाखू सोडा हा प्रकार 10 वेळा सांगायला लागतो, तरी पण लोक सोडायला तयार नसतात. म्हणजे किती भयंकर नशा असेल विचार करा. तेव्हा पेशंटला माहीत असतं की मला कॅन्सर आहे, तरीसुद्धा तो सोडू शकत नाही. म्हणजे तो एक नशा असतो. त्याच्यामध्ये तर निकोटीनचा जो इफेक्ट असतो, निकोटीनमुळे डायरेक्ट होत नाही, पण निकोटीन एवढं ॲडिक्टिव्ह असतं, स्मोकिंग किंवा टोबॅको सुटणं भरपूर मुश्किल होऊन जातं. हे गुटखा तर एवढा कॉमन आहे रूरल इंडियामध्ये किंवा सिटीजमध्ये सुद्धा. अनफॉर्च्युनेटली इन स्पाईट ऑफ पुटिंग बॅन, दिस इज बिंग सोल्ड अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो नुसता लॉ करून उपयोग नाही. इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पॉलिसी मेकर्स, लीगल आस्पेक्ट्स एवढे स्ट्रॉंग केले पाहिजेत की लोकांनी तंबाखू बिलकुल खाल्लीच नाही पाहिजे. आय फील देन वी आर गोइंग टू फेस अ प्रॉब्लेम. बट आफ्टर दॅट काय की चुकांमधून शिकण्यापेक्षा आधीच त्या चुका न करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वॉट आय फील. कारण ह्याच्यामध्ये जीवन मृत्यूचा प्रश्न आहे. येस सर, खरंच आहे. पण एकंदरीत पाहता जगाच्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ओरल कॅन्सरचे किती पेशंट्स आहेत? सो इफ यू लुक ॲट वेस्टर्न कंट्रीज आपल्या आधी, जसं मी म्हटलं चुकातून शिकाय, वेस्टर्न कंट्रीने आपल्या चुका केलेल्या आहेत आणि ते शिकलेले आहेत आणि त्यांचे नंबर्स आता डिक्लाईन होतात किंवा स्टेबल होतात फॉर ऑल कॅन्सर्स. टोबॅको रिलेटेड कॅन्सर्स, इफ यू सी, स्मोकिंगचं प्रमाण वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप जास्ती होतं. पहिल्यांदा मेल्समध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले, नंतर फिमेल्समध्ये वाढले, आणि आता ते शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आता बरेचसे इन्क्लुडिंग नवीन प्रकार जे निकोटीनचे डी ॲडिक्शन करायचे, त्यामुळे त्यांचे टोबॅको रिलेटेड कॅन्सरचे प्रमाण स्टेबल झालेत, कमी झालेत. अजून इन्सिडन्सेस इफ यू सी, लंग कॅन्सरचे खूप जास्ती आहेत वेस्टर्न कंट्रीजमध्ये. हंगेरीसारख्या देशामध्ये लंग कॅन्सर खूप प्रमाणात. पण ओरल कॅन्सर पकडला तुम्ही इंडियामध्ये, इन टर्म्स ऑफ टोबॅको प्रोडक्शन आणि इन टर्म्स ऑफ टोबॅको युसेज, इंडिया इज वन ऑफ द टॉप कंट्रीज. त्यामुळे ओरल कन्झम्पशन टोबॅको हे वेस्टर्न कंट्रीपेक्षा आपल्याकडे खूप जास्ती आहे. त्यामुळे आपला आकडा जो आहे, आपण कॅन्सरची सरासरी एज ॲडजस्टेड इन्सिडन्स रेट अँड एज ॲडजस्टेड मॉर्टिलिटी बघतो, त्यामध्ये इंडियाचा ओरल कॅन्सरचा जो पर्सेंटेज आहे तो 3 to 4 times मोर दॅन द वेस्टर्न कंट्री आहे. ओरल कन्झम्पशन ऑफ टोबॅको इज नॉट व्हेरी कॉमन इन वेस्टर्न ऑर डेव्हलप्ड वर्ल्ड. आता इंडियाचा आकडा हा ॲव्हरेज आकडा आहे. इंडियामध्ये वेगवेगळ्या स्टेटमेंट्सचे हॉस्पिटल बेस्ड रजिस्ट्रीज अँड पॉप्युलेशन बेस्ड रजिस्ट्रेड. फॉर्च्युनेटली वी आर मूव्हिंग टुवर्ड्स गुड डेटा कलेक्शन, ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळते की कुठे काय कॉमन आहे. सो इफ यू सी, मिझोराम ह्या स्टेटमध्ये मॅक्सिमम टोबॅको कन्झम्पशन होतं आणि त्यांचा लंग कॅन्सर आणि ओरल कॅन्सरचा आकडा खूप जास्ती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पॅची एरियामध्ये जसं की काही विदर्भ किंवा मराठवाड्यातले भाग आहेत, तिथल्या रजिस्ट्रीमध्ये आपल्याला तो प्रमाण कमी दिसतं. पण इफ यू मूव्ह टुवर्ड्स अदर पार्ट ऑफ, पण फॉर्च्युनेटली अजून तरी महाराष्ट्राचे रेट्स मच लोअर दॅन
दीज नॉर्थ ईस्ट स्टेट्स जिथं तंबाखू खूप प्रमाणात खाल्ली जाते, पण स्टील वी आर गेटिंग ह्यूज नंबर ऑफ ओरल कॅन्सर केसेस. आपल्या रूरल इंडियामध्ये हे एस्पेशली तो मावा आणि गुटखा इज व्हेरी पॉप्युलर. आणि अगेन इफ यू सी द एज ग्रुप, इट इज अगेन अ यंग ग्रुप. मिश्री जो तुम्ही विचारला, दॅन अगेन टोबॅको मिश्री इज व्हेरी बॅड. बिकॉज काय होतं की लोक ती तंबाखू कंटिन्युअसली ठेवतात आणि त्या भागामध्ये इरिटेशन होऊन अल्सर तयार होतं. नॉट ओनली ओरल कॅन्सर, फूड पाईप जी म्हणतो आपण, जे इसोफेगस, त्याचा कॅन्सर पण याच्यामुळेच होतो. स्टमक कॅन्सर, युरिनरी ब्लॅडर कॅन्सर, दीज आर ऑल टोबॅको रिलेटेड कॅन्सर. बट ओरल कॅन्सर, दिस इज द मोस्ट कॉमन चॅलेंज आणि वी कॅन अवॉइड इट. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळे इन्सिडेंट्स आहेत. नॉर्थ ईस्टला सगळ्यात जास्ती आहे, पण तिथं तंबाखूचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे. सो अगेन डायरेक्ट रिलेशनशिप, तंबाखू ओरल कॅन्सर्स, डायरेक्ट रिलेशनशिप. नो टोबॅको नो ओरल कॅन्सर्स, सिम्पल कॅल्क्युलेशन. पण एवढ्या सिम्पल गोष्टीला आपण कॉम्प्लिकेट करतो आणि वी फील व्हेरी बॅड वेन अ यंग पर्सन ऑफ 20 years, 20 वर्षाचा यंग मुलगा समोर असताना त्याला सांगायला लागते की आता जो लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे आणि काहीच करू शकत नाही. आणि मृत्यू पण फार भयानक असतो याच्यामध्ये. इट इज नॉट अ सिम्पल मृत्यू. पीपल कम विथ मॅगट्स, किडे पडलेल्या परिस्थितीमध्ये पेशंट्स येतात, त्यामध्ये दे हॅव टू सफर अ पेन विच इज द वर्स्ट काइंड ऑफ पेन ऑन द अर्थ. म्हणजे त्या यातनं आपण इमॅजिनही करू शकत नाही. मग अशा मार्गाला जायचंच कशाला? आन्सर काय आहे? नो टोबॅको. सो टेल एव्हरीवन एव्हरी डे, सेलिब्रेट इट ॲज अ नो टोबॅको डे, स्ट्रिक्ट नो टोबॅको. पण कुठेतरी सुरुवात तरुण पिढीची होते सुगंधी सुपारीने. बघायला गेलं की ठीक आहे, सुगंधी सुपारी आहे, आपण खाऊन बघूयात. पण ही जी सुगंधी सुपारीची जाहिरात करणारी आहे ती आपली बऱ्यापैकी कलाकारच आहेत, सुपरस्टार्स आहेत, ते ही जाहिरात करतात. तरुणांवर त्यांचा परिणाम होतो का? आणि सुगंधी सुपारी किती घातक आहे? कुठलीही सुपारी आणि ज्याच्यामध्ये तंबाखू येते किंवा हे मिश्रण येतात, आय विल नॉट गो इन टू डिटेल्स, हे ॲडिक्शन लावायचे प्रकार असतात. आता ह्याच्यामध्ये किती बिझनेस इन्फ्लुएन्स असतो, किती पॉलिसी मेकर्स असतात. आपल्याकडे उदाहरणं आहेत, मतलब आपल्यासमोर पॉलिटिकल उदाहरणं आहेत, आपल्याकडे सगळे बिझनेस इंडस्ट्री. जो मोठा कोणी गुटखा बिझनेसमॅन होता, डोंट वॉन्ट टू टेक इन हिम, ही डायड ऑफ ओरल कॅन्सर. आय हॅव सीन हिम ग्रोईंग लाईक एनिथिंग. दॅट वॉज द बिगेस्ट बिझनेस. सो त्याच्यामागे एक बिझनेस अँगल आहे. पण ॲट द एंड वी हॅव टू रिअलाइज whom वी आर टार्गेटिंग. दीज आर द youths ऑफ टुमॉरोज इंडिया. आपण म्हणतो की आजचे youths उद्या भारताच्या डेव्हलप्ड नेशनकडे घेऊन जाण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि वी आर हिटिंग दोज, दे आर मेकिंग देम वीकर. आणि कसले आजार असले, भयंकर आजार. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्कूलपासूनच लोकांना सवय लागायला लागते. तुम्ही रूरल एरियात जाल ना, किंवा रूरल एरियात कशाला, इव्हन पार्ट ऑफ मुंबई झोपडपट्टीमध्ये लहान मुलंसुद्धा ॲडिक्टेड व्हायला लागलेत. सो हे ॲडिक्शनची सुरुवात असते. देन दे गो फॉर आणि कंटिन्युअस. सो वन्स द ॲडिक्शन स्टार्ट, दिस इज द फर्स्ट स्टेप. अँड देन दे कुठल्याही कन्झम्पशन, मग तो तुमचा मावा असेल, गुटखा असेल, टोबॅको खाल्लेला असेल, नाही स्मोकिंग असेल, इट इज नेवर एंडिंग. नो, दिस दे कांट स्टॉप इट. अँड देन द नेक्स्ट लेवल इज स्टेज 1 कॅन्सर, स्टेज 2 कॅन्सर, स्टेज 3 कॅन्सर. टू सर्टन एक्सटेंट इट इज क्युरेबल, पण बियॉन्ड सर्टन स्टेज इट इज नॉट क्युरेबल. अँड ॲज आय सेड, ॲडव्हान्स स्टेजमध्ये जी ट्रीटमेंट पण कॉम्प्लिकेटेड होते, कॉस्ट इन्वॉल्ड होते, अँड इट इज व्हेरी पेनफुल. सो एनी फॉर्म ऑफ टोबॅको, it should be banned. Law has to be stringent. Fine should be strictly applied. त्याशिवाय नुसता लॉ करून काही उपयोग नाही आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मिश्री ॲज यू सेड, दॅट इज ऑल्सो नॉट गुड. जी रूरल एरियामध्ये एस्पेशली फिमेल्समध्ये वी सी females coming with tobacco chewing and getting cancer, oral cancers, and with small kids. So it is not uncommon in females. It is now seen in periphery with the females also, oral cancers. पण ओरल कॅन्सर होण्याचं जे काही प्रमाण आहे, तुम्ही तरुण पिढी म्हणता, साधारण कोणत्या वयातल्या मुलांना हा ओरल कॅन्सर होतो? सी, ॲज आय सेड की कुठलाही ॲडिक्शन चालू केलं की दुसऱ्या दिवशी कॅन्सर होत नाही. इट हॅज स्टेप्स. फर्स्ट ॲडिक्शन स्टेप होऊन जातात अँड इट टेक्स इयर्स. सो युजली इट इज नॉट व्हेरी कॉमन. बट आय हॅव सीन यंगर पेशंट, म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 18 वर्षाची मुलं पण कॅन्सरची बघितली. बट दॅट इज नॉट व्हेरी कॉमन. ऑर एल्डरली पण येतात 70-80. पण जो प्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे, जो घरातला कमवता एज ग्रुप आहे, जो 30s and 40s असतो, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते ह्या एज ग्रुपचं आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट जर फॅमिलीवर होतो, कारण ते स्टॉप वर्किंग. जो काही छोटा मोठा पगार घरात घेऊन येणारा माणूसच तुमचा कॅन्सरला बळी पडतो, तेव्हा त्यामुळे एका पर्सनचा आजार नसतो. कॅन्सर हा पूर्ण फॅमिलीचा आजार आहे.
त्यामुळं एक जबाबदारीनं वागणं फार गरजेचं असतं. लोक कारणं देतात की स्ट्रेसमुळे खातो, ह्याच्यामुळे खातो, त्याच्यामुळे खातो, बट ॲट द एंड यू आर हार्मिंग युअर एंटायर फॅमिली. सो म्हणजे कॅन्सर होऊ नये, ओरल कॅन्सर होऊ नये म्हणून तरुणांनी काय काळजी घ्यायला हवी? सिम्पल स्टेप्स आहेत. मी सारखं सांगतो आहे. फर्स्ट अँड द फोरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग, त्या मार्गावर जायचंच कशाला ज्याच्यामध्ये आपल्याला मृत्यू आहे. सो स्टे अवे फ्रॉम टोबॅको. कुणी जर खात असेल तुमचा मित्र, त्याला डॉक्टरकडे घेऊन जा, त्याला त्याचा इम्पॉर्टन्स कळवून द्या. टोबॅको जो ॲडिक्ट झालेला असतो त्याला सोडणं भरपूर मुश्किल असतं. मी फक्त अपील करून सांगितलं की उद्यापासून तंबाखू खाऊ नका. इट इज नॉट पॉसिबल. दोज 100% ऑफ द पीपल आर गोइंग टू गो अँड ईट द टोबॅको. ह्याला रिपिटेटिव्ह बिहेवियरल इंटरव्हेन्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. असं नाही की आपल्याला कुठे सायकॅट्रिस्टकडे जाऊन बसायचं, बट देन यू हॅव टू अंडरस्टँड नो वाय द पर्सन हॅज बिकम ॲडिक्ट. यू हॅव टू सी अँड नो गिव्ह द सोल्युशन फॉर द रूट कॉज, आणि मग काउन्सिलिंग करायला लागतं. अँड देर आर मेडिसिनल वेज जिथं आपल्याला ट्रीटमेंट देऊनसुद्धा हे टाळता येतं. सो हे इंटरव्हेन्शन वन टाईम न राहता इवन सोशल जे तुम्ही करता सांगताय, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू गो अँड टेल देम अगेन अँड अगेन. पिक्टोरल गाईडलाईन जे आपण ज्या मध्ये सिगारेट्सवरती किंवा गुटख्यावरती येतात, ह्यांना इम्प्लिमेंट करून लिगली पण त्यांना लोकांना फाईन करणे आणि स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसता बॅन आणून उपयोग नाही. बॅन आणल्यानंतर अजून डबल प्रकारे खायला लागतात लोक. सो इट इज नॉट ओनली टोबॅको, अल्कोहोल ऑल्सो. इट शुड बी बॅन कम्प्लिटली अँड द बॅन शुड बी इम्प्लिमेंटेड 100%. देन देर विल बी अ डे व्हेरनं आपण अशा जगात राहू जिथं कॅन्सरच नसेल. येस, नक्कीच. सर, जाता जाता आज आपले सगळेच प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? सो मला ही एकच कळकळीची विनंती आहे, आणि ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही तंबाखू नका खाऊ. तुमच्या मुलांना ह्याच्यापासून दूर ठेवा. तुमचा कोणी मित्र तंबाखू खात असेल तर त्याला समजून सांगा. नसेल ऐकत तरी टेक हिम टू अ गुड डॉक्टर. कारण लोकांना ना फॅमिली फिजिशियनची कन्सेप्ट खूप चांगली आहे. ते आपल्या घरच्या डॉक्टरचं खूप ऐकतात. जर कोणी तंबाखू खात असेल तर ॲटलिस्ट रेग्युलरली आपलं हेल्थ चेकअप करा. लगेच कळतं कोण तंबाखू खातं. स्टेनिंग दिसतं दातावरती. ओरल कॅव्हिटीमध्ये होणारे चेंजेस, जो कोणी खात असेल तंबाखू, आपली स्वतःची तोंड उघडून आरशामध्ये बघत राहा कुठे काय अल्सर आला की नाही. अल्सर वगैरे असेल तर इमिजिएटली डॉक्टरना भेटा, बायोप्सी करून तो प्रूव्ह करा. कारण पहिल्या स्टेजमध्ये क्युअर रेट हा मोर दॅन 90% असतो. वन्स इट इज गोज बियॉन्ड स्टेज 2 or स्टेज 3, डिसफिगरेशन होतं, म्हणजे मोठा भाग कापायला लागतो आणि अशा सर्जरी करायला लागतात, रेडिएशन घ्यावं लागतं, आणि त्यानंतर हमेशा गेले तो कॅन्सर परत येण्याची भीती पण असते. आणि स्टेज 3-4मध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा हे रुग्ण दगावण्याचा धोका असतो. त्यामुळे रेग्युलर हेल्थ चेकअप्स आणि सिम्पल हेल्थ चेकअप्स आहेत, याच्यामध्ये काही वेगळ्या टेस्ट करायला लागत नाहीत. तंबाखू खाणाऱ्याने तंबाखूपासून दूर राहणे, जरी खात असाल तर ओरल डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊन तो सोडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे. आणि तोंडामध्ये होणारे बदल हे जर नॉर्मल वाटत नसतील, इमिजिएटली डॉक्टरकडे जाणे, योग्य ट्रीटमेंट घेणे हे फार फार महत्त्वाचं आहे. जरी कॅन्सर झाला तरी तो क्युरेबल आहे हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा लोकांना भीतीपोटी डॉक्टरकडे येत नाहीत आणि माझा जबडा काढतील, हे काढतील, पण त्यानंतर जेव्हा तो लास्ट स्टेजला जातो, जबडा काढायला सोडून द्या, जीव वाचवणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळं बेस्ट स्टे अवे फ्रॉम टोबॅको, एस्पेशली स्टुडंट्स अँड यंगस्टर्स. येस. थँक्यू. म्हणजे नक्कीच पाहता, आज वर्ल्ड टोबॅको डे आहे आणि खरं तर तुम्हाला जर स्वतःला वाचवायचं असेल तर तंबाखू न खाणं हाच सगळ्यात उत्तम पर्याय आहे. आणि खरं तर ही सुरुवात आपल्या स्वतःपासून करायला हवं. त्यामुळे तंबाखूपासून दूर राहा, असंच डॉक्टर पण आपल्याला वारंवार सांगत आहेत. सो धन्यवाद डॉक्टर, तुम्ही ABP माझाच्या प्रेक्षकांशी छान संवाद साधला याबद्दल. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.